हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूजाज लाईफ. ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आज आहे 1 जुलै. तर आज आम्ही चाललेलो आहोत बाळांची वजने करायची होती आणि हाईट मोजायची होती, त्यासाठी अंगणवाडीमध्ये. तर सगळं आवरलं घरातलं, सकाळी सगळे आंघोळी वगैरे बाळांना सगळं आवरून मग जेवण वगैरे करून तर आता आम्ही चाललेलो आहोत अंगणवाडीमध्ये. अंगणवाडी आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण पाऊस येत असल्यामुळे आम्ही चाललेलो आहे गाडीमध्ये, आल्टोमध्ये. तर मी, आई आणि दादा, तर आमचे चिकू आणि गोलू असे आम्ही चाललेलो आहोत. तर आता पोहोचूच, एकच मिनिटामध्ये पोहोचूच आता आम्ही. तर बाळांना आंघोळ घालून लगेचच घेतलं होतं, त्यामुळे ते दोघेही झोपले होते. त्यांचा नेमकी झोपायचा टायमिंग होता. 11:30 वाजता आम्ही निघालो होतो, कारण त्या मॅडमचा सकाळीच फोन आला, म्हणजे 10:30च्या दरम्यान. तर मग म्हटलं जाऊन यावं. हाईट पण मोजायची होती बाळांची आणि वजन पण करायचे होते. तर आता आम्ही पोचलेलो आहोत अंगणवाडीच्या बाहेर. तर मग चिकूची हाईट मोजून झाली. चिकूची हाईट 63 आहे आणि गोलूची आता मोजते. तर गोलूला ठेवलं त्यावरती मोजायला. तर गोलूची आहे 55, गोलूची थोडी कमी आहे. आणि मग चिकूचं वेट वगैरे पण केलं. त्यानंतर आज 1 तारीख आहे. तर आज आहे 1 तारीख. बाळा 6 महिने झाले, त्यांचा हाफ बर्थडे. तर बर्थडे सुरू पण केलाय. त्या आधीच मी सांगते तुम्हाला, बर्थडेसाठी श्रद्धा म्हणजेच माझी वहिनी आणि माझे पप्पा आणि आमचा दादू आलेला. तर ते व्हिडिओ घ्यायला जमला नाही, कारण खूप गडबड होती. कारण डेकोरेशन वगैरे करायचं होतं, सगळं राहिलेलं होतं. त्यात पाऊस पण येत होता, त्यामुळे सगळं राहिलं होतं. आणि मग त्यांना जायचं होतं लवकर रिटर्न, त्यामुळे आम्ही दुपारीच डेकोरेशन वगैरे करायला घेतलं. मी ते मेशोवरती मागवले हे सगळं, इट्स माय हाफ बर्थडे बलून्स वगैरे मेशोवरती एकदम भारी भेटून जातं. तर दादू आमचा खेळतोय आणि आई औक्षण करतात. ते हे आम्ही छोटं डेकोरेशन केलेलं आहे. किती छोटं करायचं म्हटलं तरी वेळ लागतोच. आणि केक बाळांच्या मामीने म्हणजे श्रद्धाने केक आणला आणि डेकोरेशन वगैरे आम्ही केलं. तर आणि चिकू आणि गोलूला पण जे कपडे मी घातले तर ते पण मेशोवरती ऑनलाईन मागवलेत. ते पण एकदम मस्त बसलेत. बसायला पण व्यवस्थित आले आणि त्यांची प्राइस पण एकदम मस्त होती. तर आता बाळांची मामी म्हणजे ही आहे श्रद्धा, तर ती करते औक्षण बाळांचं. त्यांना असं वेगळं वाटतं ना, त्यामुळे ते बघतात. ते फक्त ते कोण काय करते आणि याच्यामध्ये दादू तर सेपरेट. दादू तर एकच नंबर, तो पण बघतोय काय चाललंय. बर्थडे त्याला पूर्ण केक म्हणजे औक्षण वगैरे करत पण त्याला फक्त एवढंच होतं की त्याला केक खायचा होता. तर केक साठी त्याचं चाललं होतं, त्याला केक खायचा होता. तर त्यानंतर वहिनी मला ओवाळते. बाळांना कुंकू नाही लावायचं, त्यामुळे मग ती मला ओवाळते. म्हणजे असं काही एवढं छोटंसंच करायचं होतं, सेलिब्रेशन वगैरे करायचं नव्हतं, छोटंसंच करायचं होतं, त्यामुळे थोडक्यातच केलं. मग यांना पण फोन केला, तर हे पण आले 4 वाजता. 4:30 दरम्यान आम्ही केलं. तर आता सोनाली औक्षण करते. तर आम्ही सगळ्या 24 जणी होतो ना, तर मग 24 जणींनी औक्षण केलं बाळांचं. तर त्यांचं 6th बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतोय. तर ब्लॉग कसं वाटतंय नक्की सांगा आणि शेवटपर्यंत पहा. खूप इंटरेस्टिंग मस्त ब्लॉग झालाय. मी पण खूप घाई तयार झाले, त्यामुळे काही एवढं व्यवस्थित आवरता पण नाही आलं, कारण आता खूप पाऊस चालू आहे आमच्याकडं. पाऊस चालू असल्यामुळे इकडे कसं आमच्याकडे खूप पाऊस पडतो. जुन्नरला त्या साईडला कमी आहे, पण इकडे आमच्या गावाकडे पाऊस खूप जास्त पडतो, त्यामुळं लवकर जायचं होतं. लाइटिंग खाली गादीमध्ये दिसते, किती भारी वाटते. डेकोरेशन मी तुम्हाला सगळं दाखवेल नंतर. आता सध्या ते औक्षण वगैरे चालू आहे ना,
तर त्यामुळे ते फक्त आम्हीच दिसतोय. तर आता मी करते ऑप्शन. काय रे चिकू, ए चिकू. तर दादू पण फोटो काढतोय, त्याला पण काढायचा व्हिडिओ. आम्ही उभे राहतो. काय रे चिकू, ए चिकू. तर बघ, आम्हाला फक्त आता काही जे भेटेल ते तोंडात घालायचं बस. कपडे असो, काही असो, काही जे देऊ ते देऊ, फक्त आ करायचं आणि तोंडात घालायचं, असं चाललंय त्यांचं बाळांचं. 1 तारखेला बर्थडे झाला, पण ब्लॉग पोस्ट व्हायला थोडासा वेळ लागतोय, तर समजून घ्या. कारण 2 बेबीज आहे, वेळ भेटत नाही. कारण आणि व्हॉइस ओव्हर पण करावं लागते ना, तर त्या टायमिंगला पण असं टाइम भेटत नाही बोलायला वगैरे. खूप गडबडमध्ये होऊन जातं सगळं. फोटोशूट करत म्हणजे फोटोज काढायला मला खूप आवडतात, कारण त्याच आपल्याकडे मेमरीज राहतात, ज्या नंतर पाहिल्यावरती खूप भारी वाटते नाही का. थोड्या दिवसानंतर आपण पुन्हा जेव्हा फोन बघतो, त्या फोटोज बघतो, तेव्हा त्या मेमरीज एकदम आठवतात. आणि मला माझ्या बाळांसाठी सगळं काही करायचं नाही का, मला त्यांचं प्रत्येक मोमेंट सेलिब्रेट करायचं आहे. मला खूप हौस आहे असं सेलिब्रेट करायची. बर्थडे तर आहे. तर बाळांच्या अजून अन्नप्राशनचं प्रोग्राम बाकी आहे, बारसं पण बाकी आहे. काय माहित आता कसं काय होतंय. त्यानंतर आमचं फोटोशूट चालू आहे. फोटोज काढायचं म्हणजे खूप अवघड काम आहे बाळांसोबत, कारण ते समोर पाहत नाही, ते वर पाहत नाही कधी. तरी त्यांना मी भरपूर त्यांच्या मनासारखं झूम करून दिली होती, कारण ते सकाळी आम्ही अंगणवाडीतून आलो. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday चिकू गोलू, happy birthday to you. तर अशा प्रकारे झालं बर्थडे सेलिब्रेशन 6 मंथचं फोटोशूट अजून बाकी आहे, तर ते पण मी लवकरच करणार. फोटोज वगैरे, व्हिडिओ वगैरे तुम्हाला लवकर शेअर थँक्यू सो मच.